Good morning, all of you. Today we are going to study the De Morgan's theorem. Verifying De Morgan's first theorem using truth table statement. Complement of the product is equal to sum of their complement. म्हणजे कळतंय का बघा. A into B bar म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट आणि सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ए बार प्लस बी बार. हा डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम आहे. डी मॉर्गनचा सेकंड थेरम याच्या उलट आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय ए प्लस बी बार इक्वल टू ए बार इंटू बी बार. आता याचं ट्रूथ टेबल बघूया आपण. इनपुट ए बघा काय 0 1 0 1. बी काय 0 0 1 1. पहिल्यांदा आपण ए इंटू बी करूया. 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1. हे काय केलं आपण दोन इनपुटचा गुणाकार केला म्हणजे काय काढलं ए इंटू बी याचा प्रॉडक्ट काढला. पण आपल्याला लेफ्ट हँड साइडला काय पाहिजे ए इंटू बी बार पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे ह्या प्रॉडक्टचा कॉम्प्लिमेंट पाहिजे. मग काय याचं उत्तर येईल. आता आपण ए इंटू बी काढले. 0चा कॉम्प्लिमेंट काय 1. परत दुसऱ्या 0चा कॉम्प्लिमेंट काय 1. तिसऱ्या 0चा कॉम्प्लिमेंट काय 1. चौथ्या 1चा कॉम्प्लिमेंट काय 0. लक्षात आलं. त्यामुळं ए इंटू बी बार इक्वल टू काय आलं 1 1 1 0. आता बघा ए बार हे काय आपला 0 1 0 1 आहे. परत ए बार काय ना ए 0 आहे म्हणजे ए बार काय ना 1. परत ए 1 आहे ए बार काय ना 0. परत ए 1 0 आहे ए बार काय ना 1. परत ए काय 1 आहे ए बार काय ना 0. म्हणजे काय ए चा कॉम्प्लिमेंट घेतला आपण. आता पुढे बघूया बी चा कॉम्प्लिमेंट काय बघा. बी चा कॉम्प्लिमेंट बी पहिला काय 0 त्याचा कॉम्प्लिमेंट किती येणार 1. परत 0 आहे त्याचा कॉम्प्लिमेंट किती येणार 1. परत बी 1 आहे त्याचा कॉम्प्लिमेंट किती येणार 0. लास्ट 1 आहे त्याचा कॉम्प्लिमेंट किती येणार 0. आता पुढे बघूया हे दोन आहेत कॉम्प्लिमेंट ए बार आणि बी बार त्याची बेरीज. मग आपण पहिलं बघूया 1 प्लस 1 इक्वल टू काय ते 1. दुसरं बघूया 0 प्लस 1 इक्वल टू काय येणार आहे 1. 1 प्लस 0 इक्वल टू काय येणार आहे 1. पुढे लास्ट स्टेप 0 प्लस 0 आउटपुट 0. आता जे मी हायलाइटेड केलेलं आहे लेफ्ट हँड साइडचं ए इंटू बी बार
आणि राईट हँड साइडचा ए बार प्लस बी बार, दोन्हीची व्हॅल्यू काय आली, सेम आली का, 1 1 1 0, ए बार ए इंटू बी बार, आणि ए बार प्लस बी बार किती आला, 1 1 1 0, बरोबर. We can also say that a bar into b bar equal to y using a. We can also show that a dot b bar equal to a bar plus b bar using basic logic gates as shown figure below. पहा खाली काय, बघा आता इथे काय केलंय, साधं उदाहरण घेऊया आपण. लेफ्ट हँड साइड ए इंटू बी बार कसं करणार, बाय सिंपल युजिंग अ नॅन्ड गेट. त्यासाठी आपण एक आयडिया केली, सिंपली बबल न दाखवता ए बी इनपुट आहे अँड गेटला, आणि अँड गेटचा आउटपुट जे ए बी आहे म्हणजे प्रॉडक्ट आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, इन्व्हर्टरला. आणि इन्व्हर्टरचं आउटपुट काय आहे ते मग ए इंटू बी बार. आता एक एक टेस्ट करूया आपण, येते का नाही ते. पहिल्या अँड गेटला ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0. आता 0 गुणिले 0 किती आला प्रॉडक्ट, ए इंटू बी म्हणजेच काय 0 गुणिले 0 किती आला 0. आता हा 0 अँड गेटचा आउटपुट कुठे कनेक्ट केलाय, इन्व्हर्टरच्या इनपुटला. इन्व्हर्टरचं वर्किंग तुम्हाला अगोदर माहित आहे, त्रिकोणाच्या पुढं बबल लावला की जे काही इनपुट असेल त्याच्या उलट आउटपुट असते. म्हणजेच काय, जर इनपुट 0 असेल इन्व्हर्टरला तर आउटपुट काय येते 1. दुसऱ्या भाषेत लॉजिकली जर लो इनपुट असेल तर आउटपुट काय येते हाय. त्यानंतर समजा इन्व्हर्टरला इनपुट 1 असेल तर इन्व्हर्टरचा आउटपुट काय येते 0. लक्षात येते का. मग याचाच अर्थ काय, इन्व्हर्टरला जर हाय इनपुट असेल तर इन्व्हर्टरचा आउटपुट लो येतंय. तर ह्याचं वर्किंग शिकण्यासाठी पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0, आउटपुट ऑफ अँड गेट ए इंटू बी, 0 इंटू 0, आउटपुट ऑफ अँड गेट 0. This 0 output is connected to input of inverter. Therefore, output of inverter is A into B bar. That is 0चा उलटा आउटपुट काय येणार आहे 1. म्हणजे 0 0 ला ज्या वेळेला ए बी असतो त्यावेळेला आउटपुट काय येते 1. लक्षात आलं का. हे आपण ट्रूथ टेबल न सिद्ध केलेलं आहे ऑलरेडी. फक्त आता आपण काय करतोय, लॉजिक गेट लावून सुद्धा याचा वापर होतोय का, ट्रूथ टेबल सॅटिस्फाय होते का हे आपण पाहणार आहे. हे पाहत असताना पहिली स्टेप बघितली आपण 0 0. आता बघूया, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 1, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 1. 0 multiplied by 1
output product of the NAND gate 0. This again 0 is connected to input of the inverter. Therefore, output of the inverter is 0 input, output is high. Okay. Next, if A equal to 1, B equal to 0, output of NAND gate is 0. This 0 is again connected as the input to the NOT gate. Therefore, output of the NOT gate is 1. म्हणजेच काय मित्रांनो, ज्या वेळेला एक जरी इनपुट 0 असेल तरी आउटपुट काय येते, लेफ्ट हँड साइडचा A इंटू बी बार काय येते, हा येते. आता हेच आपण लास्ट स्टेपला बघूया काय होते गंमत. बघा आता मित्रांनो काय होतंय, A इक्वल टू 1, B equal to 0. The output of NAND gate is 1 multiplied by 1. That is 1. It is the product. AND gate gives the output as the product of two variables or two inputs. That is A into B. Okay. किती आला output? 1 multiplied by 1. Output 1. But this output is acts as input to the inverter. And what inverter does? It gives the output, not the input. म्हणजे जे काही इनपुटला आहे त्याच्या उलट आउटपुटला देतो. आता इथं 1 इनपुटला आहे आणि आउटपुट किती येणार मग 0. That is in the single case, when both the inputs of the AND gate are high, the output of the NAND gate is low. Otherwise, output of the other three cases, that is 0, 1, 1, 0, 0, 0, the output of NAND gate is 1. Do you understand? That is, we are observed in the truth table also. What? A into B bar equal to 1, 1, 1, 0. When 0? When A equal to 1, B equal to 1. Now let us see the RHS. What is the RHS? A bar plus B bar. आता तुम्हाला A बार प्लस B बार हे मिळवायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यांच्या आयडिया मिळाली पाहिजे तुम्हाला. A बार कसा काढणार, एका इन्व्हर्टरचा उपयोग करून. म्हणजे काय, ए इनपुट कुठं लावणार, इन्व्हर्टरला. त्याचं आउटपुट किती आलं, ए बार. आणि दुसरं इनपुट बी कुठं लावलं, दुसऱ्या इन्व्हर्टरला. त्याचं आउटपुट किती येणार, बी बार. लक्षात आलं. आता हा ए बार म्हणजे आता ह्या ए बार आणि बी बारची काय झाली पाहिजे मित्रांनो, बेरीज झाली पाहिजे. बेरीज झाली पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल, ऑर गेटचा वापर करावा लागेल. कशासाठी वापरतो आपण ऑर गेट, ज्या वेळेला लॉजिक आपण ऍडिशन करतो त्यावेळेला ऑर गेटचा वापर करतो. तसंच ज्या वेळेला लॉजिक मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला आपण कुठल्या गेटचा वापर करतो, अँड गेट. येते का लक्षात. The AND gate is used for logic multiplication and OR gate is used for logic addition. बघा लक्षात येते का सगळ्यांच्या. ठीक आहे. आता आपण RHS बघूया. कशाच्या, ट्रुथ टेबलचा. पहिला A equal to 0, B equal to 0. A बार किती येणार, ए किती आहे 0. ए बार किती येणार 1.
बी इक्वल टू 0 आहे. बी बार किती येणार 1. हे ए बार आणि बी बार कुठं आले ऑर गेटच्या इनपुटला. विद्यार्थ्यांनो मित्रांनो आणि लक्षात घ्या वर अँड गेटचे काय इनपुटला त्या ठिकाणी इनपुट जोडल्यात ए आणि बी तिथं स्ट्रेट लाईन आहे आणि खाली जे आपण ऑर गेट उभारलेला आहे तिथं काय कर्व आहे. कर्व इनपुटला ज्या ठिकाणी आपण ए बार बी बार जोडलाय तिथे कर्व आहे. The students are making mistakes or there is a jumbling between the two gates and or. In the case of some students and gate, the input where we have joined, they draw as a straight, instead of straight line, they draw chord. If I check your paper, then there will be 0 marks. I will give 0 marks because what is your understanding is picturized in this diagram. Okay. Otherwise, if you draw in the place of AND gate, if you draw OR gate, then the truth table is not obeyed. You cannot get the left hand side or right hand side proof. Okay. आता इथे बघा when A bar equal to 1, B bar equal to 1, 1 plus 1 equal to किती 1 आली पहिली केस. दुसरं बघूया आता A equal to 0, B equal to 1, A equal to 0 म्हटल्यानंतर A बार किती येणार 1, B बार किती येणार 0, A बार 1, B बार 0, बेरीज काय येणार A बार प्लस B बार 1 plus 0 that is 1. दुसरी केस सॅटिस्फाय झाली. तिसरी काय A equal to 1, B equal to 0, A bar 0, B bar 1, 1 plus 0, output is 1. Now you see what happened in the last case. It is very important. When A equal to 1, A bar equal to 0, B equal to 1, B bar equal to 0, 0 plus 0, output is 0. Thus, we are proved. What we are proved? The De Morgan's first theorem. What is that statement? The product of complement is equal to sum of their complements. Do you understand? Okay. Now let us see De Morgan's second theorem. What is the statement? To remain here it is given, but statement is what? The complement of sum is equal to product of their complement. म्हणजे काय product complement of sum म्हणजे काय A plus B bar आणि product of their complement म्हणजे काय A bar into B bar. The top logic gate arranged of A into B can be implemented using NAND gate with inputs. Thus we can prove the same De Morgan's second theorem by using a truth table. How we are going to prove here? काय सांगितले तुम्हाला A plus B bar काढला पाहिजे आपण. पण पहिल्यांदा ट्रूथ टेबलचा भाग A equal to 0, 1, 0, 1, B equal to 0, 0, 1, 1. ओके. आता आपल्याला पहिल्यांदा we can see what is the value of A plus B. We are going to see
what is the value of a plus b? Okay, logic addition is there. 0 plus 0 equal to 0. 0 plus 1 equal to 1. 1 plus 0 equal to 1. And in the last case, where we are observed 1 plus 1 equal to output 1. Okay? Then what is the value of a plus b bar? What is the value of a plus b bar? काय येणार आहे? 0चा उलट काय येणार आहे? 1. 1च्या उलट काय येणार आहे? 0. अगेन 1च्या उलट काय येणार आहे? 0. अगेन 1च्या उलट काय येणार आहे? 0. त्यामुळं a प्लस बी बार किती आला? 1 0 0 0. आता आपण पुढचा भाग काढूया. ए बार 0च्या उलट काय? पहिली व्हॅल्यू ए ची काय? 0. 0च्या उलट काय? ए बार 1. परत ए ची व्हॅल्यू पुढची किती आहे? 1 आहे. त्याच्या उलट किती येणार आहे? ए बार 0. त्यानंतर ए ची व्हॅल्यू पुढे किती आहे? 0. त्याच्या उलट ए बार किती येणार आहे? 1. लक्षात आलं का? आता लास्ट केस किती आहे? ए ची व्हॅल्यू लास्ट केसला किती आहे? 1 आहे. आउटपुट किती येणार आहे? ह्याचे किती येणार आहे? ए बार किती येणार आहे? 0. लक्षात आलं? तर आता बी बार काढला पाहिजे आपण. बी बारची व्हॅल्यू किती आहेत? 0. पहिली व्हॅल्यू 0. बी बार किती येणार आहे? 1. दुसरी व्हॅल्यू बी ची किती आहे? 0. बी बार किती येणार आहे? 1. बी ची व्हॅल्यू तिसरी किती आहे? 1. बी बार ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. बी ची चौथी व्हॅल्यू किती आहे? 1. बी बार किती येणार आहे? 0. त्यामुळं ए बार किती आला? 1 0 1 0. बी बार किती आला? 1 1 0 0. आता राईट हँड साइड. कशाची राईट हँड साइड? डी मॉर्गन सेकंड थेरमची राईट हँड साइड. काय सेकंड थेरम आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू product of their complement. What do you mean? A plus B bar equal to A bar into B bar. Okay? That is, we are going to calculate now. Last step is A bar into B bar. We have A bar and B bar. First value 1 multiplied by 1. Output is A bar into B bar 1. 0 multiplied by 1. That is A bar into B bar is 0. 1 multiplied by 0. Therefore A bar into B bar is 0. And last 0 multiplied by 0. What do we got? We get output is A bar into B bar 0. Thus, the left hand side and right hand side of the De Morgan's theorem proved by using a truth table. आता आपल्याला this A plus B bar म्हणजे काय? 1 0 0 left hand side and 1 0 0 right hand side. We are going to prove using the basic logic gates. पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांनी एक डोक्यात घ्यायला पाहिजे आता की लेफ्ट हँड साइडला ए प्लस बी बार आहे. म्हणजे कुठले गेट वापरले पाहिजे?
ए प्लस बी बार करण्यासाठी कुठला गेट वापरला पाहिजे? बघा, पहिल्यांदा काय केलं पाहिजे? नॉर गेटचा वापर केला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही तुमच्या डोक्यात विचार करा, कारण आपण पुढे ते शिकणारच आहे लॉजिक गेट डायग्राम. आणि राईट हँडला साईडला काय आहे? ए बार इंटू बी बार आहे. येते लक्षात? मला सांगा, ए बार इंटू बी बार काढण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा ए बार साठी एक गेट काढावं लागेल, बी बार साठी गेट काढावं लागेल. लक्षात येते का? ए बार साठी कुठलं गेट काढावं लागेल? विचार करा बघू सगळ्यांनी. ए बार साठी इन्व्हर्टरचा वापर करावा लागेल आणि बी बार साठी कशाचा वापर करावा लागेल? दुसऱ्या इन्व्हर्टरचा वापर करावा लागेल. आणि हे दोन इन्व्हर्टरची आउटपुट कुठे जोडली पाहिजेत? कुठल्या गेटला जोडलं पाहिजे? विचार करा. प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट साठी आपण कुठलं गेट वापरतोय? अँड गेट. त्यामुळं हे दोन इन्व्हर्टरचे आउटपुट आपण कुठं जोडणार आहे? अँड गेटच्या इनपुट. बघूया आपण आता असा विचार केला त्याप्रमाणे लॉजिक डायग्राम आपल्याला काढता येते का? यस. पहिली डायग्राम बघा, नॉर गेटचा वापर केला. मी सांगितलं तुम्हाला नॉर गेट, पण इथं सेपरेट दाखवलं. बघूया आता पहिली लेफ्ट हँड साइड बघूया. काय सांगितलंय? ए प्लस बी बार. काय काय येते बघूया आपण. ट्रूथ टेबल मध्ये सांगितले त्याप्रमाणे किती आहे ट्रूथ टेबल मध्ये? बघा, लेफ्ट हँड साइड 1 0 0 आहे आणि राईट हँड सुद्धा काय 1 0 0 आहे. त्याप्रमाणे ही लॉजिक डायग्राम वापर करून 1 0 0 लेफ्ट हँड साइडला म्हणजे ए प्लस बी बारला आलं पाहिजे आणि 1 0 0 म्हणजे राईट हँड साइडला म्हणजे ए बार इंटू बी बारला आलं पाहिजे. बघूया येते का? बघा, पहिल्याच केस मध्ये लक्षात येते. when a equal to 0, b equal to 0, what is the first gate? OR gate. This is used for logic addition, and where we are connected the inputs, their line is curved, not a straight. Okay, then this OR gate is used for logic addition. त्यामुळे a प्लस बी या कशाचं आउटपुट आलं? OR गेटचं आउटपुट आलं. बट दिस आउटपुट ऑफ OR गेट इज कनेक्टेड टू इन्व्हर्टर. आता काय आपल्याला आउटपुट 0 प्लस 0, आउटपुट ऑफ द OR गेट इज 0. This 0 is connected to the input of the inverter. The output of the inverter is 1. ओके, त्यामुळे पहिलं आपलं प्रूव्ह झालेलं आहे LHS. दुसरं बघूया. A equal to 0, B equal to 0. Output of OR gate is A equal to 0, B equal to 1. What is the output of OR gate? A plus B, 0 plus 1, 1. But this is 1 acts as the input to the inverter. What is the output of the inverter? 0. त्यामुळे दुसरी केस प्रूव्ह झाली. तिसरी केस, A equal to 1, B equal to 0. Output of OR gate is 1 plus 0, 1. This 1 acts as the input to the inverter. Therefore, the output of inverter is 0. तिसरी केस प्रूव्ह झाली. लास्ट केस, when A equal to 1, B equal to 1, output of OR gate is 1. This is acts as input to the inverter. Therefore, output of the inverter is 0. Thus, we are proved LHS, that is A plus B bar equal to 1 0 0 0. Okay. Now we are going to see the RHS. What is the RHS? A bar into B bar. Dash should be also come 1 0 0 0. Then first case we are going to see A equal to 0,
B equal to 0. What is the output of first NOT gate? 1. That is A bar equal to 1. B equal to 0. B bar equal to 1. This A bar and B bar acts as input to the AND gate. And what for what purpose the AND gate is used? For logic addition or logic multiplication. AND gate is used for logic multiplication. म्हणजे काय होणार? A बार गुणिले B बार होणार. तुम्ही म्हटला A equal to 0, B equal to 0, A bar equal to 1, B bar equal to 1, 1 multiplied by 1, output of the AND gate is 1. पहिली केस ट्रू झाली. आता दुसरी केस काय? A equal to 0, B equal to 1, A bar equal to 1, B bar equal to 0. 1 multiplied by 0, output of AND gate 0. दुसरी केस ट्रू झाली. आता बघा A equal to 1, B equal to 0, A bar equal to 0, B bar equal to 1. 1 multiplied by 0, output is 0. थर्ड केस इज ट्रू झाली. आता राहिली शेवटची लास्ट केस. काय केस आहे ती? A equal to 1, B equal to 1. Output of first NOT gate is what? Output of first NOT gate is 0. Output of the second NOT gate is, that is B bar equal to also 0. This 0 output of the both the NOT gates acts as input to the AND gate. Therefore, the AND gate is used for logic multiplication. Therefore, A equal to 0, B equal to 0, A bar equal to 0, B bar equal to 0, 0 multiplied by 0, the output of AND gate is 0. Last case is also proved. Thus, by using number of basic logic gates or and NOT gate, etc., we can prove both the De Morgan theorem, first and second. First theorem is what? Remember, do you remember? Complement of the product. Complement of the product is equal to sum of their complements. And दूसरा क्या है? Second theorem क्या है? Complement, sum of their complement is equal to product of their complement. म्हणजे लक्षात येते का? पहिला थेरम काय? कशाचा आहे? कॉम्प्लिमेंट कशाचा? लेफ्ट हँड साइडला प्रॉडक्टचा. आणि दुसऱ्या थेरम मध्ये कशाचा कॉम्प्लिमेंट आहे? बेरजेचा. आउटपुटला काय येते? पहिल्या थेरम मध्ये काय येते? कॉम्प्लिमेंट कशाचं होते? दोन इनपुटचा कॉम्प्लिमेंट येते. आणि सॉरी, पहिल्या थेरम मध्ये काय येते? सम येत्या. आणि दुसऱ्या थेरम मध्ये काय येते? प्रॉडक्ट येते. A bar into B bar. लक्षात ठेवा कसं बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट इक्वल टू सम and sum of the complement equal to product. लक्षात कसं ठेवणार? पहिल्यांदा प्रॉडक्टचा काय कॉम्प्लिमेंट आहे त्याची काय आहे? त्या सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. आणि दुसऱ्या थेरम मध्ये काय? सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स मध्ये आउटपुट काय ते? प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. अशा तऱ्हेने डे मॉर्गन थेरम अतिशय सुंदर रीतीने तुमच्या पुढे मी ठेवला. सगळ्यांनी आजच्या व्यवस्थित अभ्यास करून प्रॅक्टिस करा. वेगवेगळे इनपुट्स घेऊन बघा. ट्रूथ टेबल तुम्हाला न बघता करता येतोय का बघा. आणि हे सगळं तुम्ही कुणीही पाठ करू नका. पाठ केलं की सगळं विसरते. त्यामुळे तुम्ही काय समजून घ्या आणि मगच तुम्ही संध्याकाळी झोपताना आठवा. जे आठवलं नाही ते सकाळी उठून पहा. नमस्ते. थँक्यू.